नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आता रिझल्टच एवढे येतात की तुम्हाला रिझल्ट ऐकून कंटाळा आणि मला सांगून कंटाळा. पण हा महत्त्वाचा भाग असतो. त्याच्यामध्ये डिव्हिडंड असतात, कधी बोनस असतं, कधी कंपनीची कामगिरी एकदम चांगली असते, कधी चांगली नसते. त्यामुळे आपल्याला शेअर का पडलाय, का वाढलाय हे समजू शकतं. आणि रिझल्ट झाल्यानंतर कंपनीची मॅनेजमेंट मुलाखत देते. मग पुढच्या क्वार्टरमध्ये त्यांचा व्ह्यू काय आहे हे पण कळतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी बिझनेसच्या रिझल्टवरनं कळतात. म्हणून मी जेवढे रिझल्ट मला मिळतात तेवढे सांगत असते. तुम्ही काय करत जा आता याच्यानंतर, तुमच्याकडे जे शेअर असतील त्याचे रिझल्ट कधी आहेत याच्या तारखा तुम्ही एका तुमच्या वहीत लिहून ठेवत जा. त्याच्यासाठी BSC रिझल्ट कॅलेंडर असं गुगलला टाका की तुम्हाला सगळे रिझल्ट्स त्याच्या तारखा मिळतात. त्या तारखा लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे प्रत्येक तुमच्याकडे जे शेअर असतील त्याचा पहिल्या क्वार्टरचा रिझल्ट कसा लागला, दुसऱ्याचा कसा, तिसऱ्याचा कसा. त्यामुळे आपोआप चौथ्या क्वार्टरचा रिझल्ट किंवा वर्षाचा रिझल्ट चांगला लागेल, वाईट लागेल, सगळ्याचा अंदाज तुम्हाला येईल. न्यूलँड लॅबचा रिझल्ट लागला. त्यांचं प्रॉफिट, मार्जिन, रेव्हेन्यू सगळं कमी झालं. ग्लोबल हेल्थ म्हणजे मेदांता यांचं प्रॉफिट कमी झालं पण रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. डेटामॅटिक्सचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. गरवारे टेक्निकल्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. जे BSCला 150 वर्ष झाल्याबद्दल BSCनी जो डिव्हिडंड द्यायचं जाहीर केलं होतं, 5 रुपये स्पेशल डिव्हिडंड आणि 18 रुपये फायनल डिव्हिडंड, त्याची रेकॉर्ड डेट 14 मे होती. त्यामुळे ती झाली. म्हणून आता BSCचा शेअर कमी झाला. आज 7,100 पर्यंत गेला होता, हे तुमच्या लक्षात आलं असेल. नंतर स्प्लिटची रेकॉर्ड डेट 23 मे आहे आणि बोनसची सुद्धा रेकॉर्ड डेट 23 मे आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अजूनही कोणी शेअर घेतले तरी त्याला बोनस आणि स्प्लिटचा फायदा मिळू शकतो. त्याला डिव्हिडंड मात्र आता मिळणार नाही, कारण डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट होऊन गेली. कल्पतरू पॉवरला 2,372 कोटीची ऑर्डर मिळाली. पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी ही ऑर्डर मिळाली. मार्क्सन फार्मा हिचं एक औषध आहे, गॅबापेंटिन. या औषधाला ब्रिटिश अथॉरिटीची म्हणजेच UK अथॉरिटीची मान्यता मिळाली. अरविंदचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. LT फूड्स प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. व्होडाफोन आयडियाने 30,000 कोटी माफ होण्यासाठी किंवा त्याची सूट मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला. कॅप्लिन पॉइंट यांचा रिझल्ट चांगला लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या. 3 रुपये डिव्हिडंड दिला. प्रिझम जॉन्सन ही तोट्यातून फायद्यात आली. यांचं रेव्हेन्यू, मार्जिन दोन्ही गोष्टी वाढल्या. स्टील स्ट्रिप्स व्हील्स प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. साऊथ इंडियन बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले. ITC हॉटेलचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. आणि विशाखापट्टणमच्या हॉटेलसाठी ते भांडवली गुंतवणूक करणार आहेत त्याला मंजुरी मिळाली.
भारती एअरटेलमध्ये उद्या ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. सिंगटेल त्यांचा स्टेक विकणार आहे. 5 कोटी शेअर्स विकले जातील. 1800 रुपये या भावाने विकले जातील. 8500 कोटी त्यातून मिळण्याची शक्यता आहे. याचा बँकर JP मॉर्गन असेल आणि आजच्या भावाच्या 3.6% डिस्काउंटवर हे ब्लॉक डील होईल. आज पर्सिस्टंटचा शेअर पडत होता. तो शेअर पडण्याचं कारण युनायटेड हेल्थ हे आहे. युनायटेड हेल्थमध्ये फ्रॉड झालाय, इनसायडर ट्रेडिंग झालंय. युनायटेड हेल्थ हा पर्सिस्टंटचा मोठा क्लायंट आहे आणि हेल्थ सेक्टरमधून पर्सिस्टंटला जो रेव्हेन्यू मिळतो, टोटल जो रेव्हेन्यू मिळतो पर्सिस्टंटला, त्या रेव्हेन्यूमधला 60% हिस्सा हेल्थ केअर सेक्टरकडून त्यांना मिळतो. त्यामुळे हा युनायटेड हेल्थमध्ये हा गोंधळ झाल्यामुळं पर्सिस्टंटचा शेअर आज 100 रुपये पडत होता. ट्यूब इन्व्हेस्टमेंटचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्यांना अदर इन्कम 569 कोटी रुपयांचं आहे. सोन्याचा भाव कमी होतोय, त्याची काही कारणं दिली जातात. डॉलर मजबूत होतोय, बॉन्ड यील्ड वाढताय, महागाई कमी होतीये. म्हणजे अर्थात आकडेवारी, डेटा. आपण ॲक्च्युअली बाजारात जातो तर आपल्याला काही महागाई कमी दिसत नाही, पण महागाईचा जो डेटा काढला जातो त्याच्यामध्ये जे ॲटम इन्क्लुडेड असतात, त्या ॲटमच्या किमती जर कमी झाल्या तर महागाईचा आकडा कमी येतो. आणि 90 दिवसासाठी का होईना पण टॅरिफचा ताणतणाव कमी झालाय. सिरियावर जी बंधनं घातली होती त्या बंधनांमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. या सगळ्या कारणामुळे सोन्याचा भाव कमी होतोय. भारती एअरटेलने फ्रॉड डिटेक्शन सोल्युशन लॉन्च केलं. वेल्स्पन एंटरप्राइजेसचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढला आणि मार्जिन सुद्धा वाढलं. पेज इंडस्ट्रीचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. त्यांनी 200 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड दिला. कोची शिपयार्ड प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. CESC प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. थंगमायल ज्वेलरी प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सारेगम प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. GMDC गुजरात मिनरल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. GMDCने 10 रुपये 10 पैसे डिव्हिडंड दिला. विनती ऑर्गॅनिक्स प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं, रिझल्ट चांगला आला. तेगा इंडस्ट्रीचाही रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं. क्रॉम्प्टन ग्रीव्ज प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. यांनी 3 रुपये क्रॉम्प्टननी डिव्हिडंड दिला. बरेच रिझल्ट जेवढे येतात तेवढे मी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करते. बाकी ज्यांचा रिझल्ट यातून मिळत नाही किंवा ज्यांच्याकडे तो शेअर आहे पण मी रिझल्ट सांगितला नाही, तर तुम्ही जर BSCचा ॲप असेल, कुठलंही ॲप असेल, त्याच्या अनाउन्समेंट विभागात जा आणि मग तिथे क्लिक केलं की PDF मिळतो. त्या PDFमध्ये तुम्हाला रिझल्ट पाहता येऊ शकतो. किंवा गुगलला त्या कंपनीचं नाव टाका आणि Q4 रिझल्ट असं टाकलं तरी तुम्हाला रिझल्ट मिळू शकेल. पण कुठूनही तुमच्याकडे जे शेअर असतील
त्याचा रिझल्ट मिळवा आणि त्या कंपनीची पोझिशन काय आहे हे बघा, ते तुमच्या फायद्याचं राहील. बघूया आता उद्या मार्केट काय करताय. पण आज पुन्हा मार्केट 25,000च्या वर निफ्टी गेला. म्हणजे वायदे बाजारातली पोझिशन बघता सकाळी जाणवत होतं की काहीतरी सरप्राईज आज होईल आणि अचानक मार्केट वाढू लागलं आणि जवळजवळ 1200 पॉईंट मार्केट वाढलं. पुन्हा 25,000चा टप्पा मार्केटने गाठला. आता उद्या काय होतंय ते आपण सगळेजण पाहूया. नमस्ते.